नमस्कार. इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आहे चैत्रांगण म्हणजे काय. पिढीजात वारसा जपणारी रांगोळी चैत्रांगण, तिचे महत्त्व आणि अर्थ हे सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्त्व आहे. संपूर्ण भारतात रोज सकाळी अंगणात सडा सारून रांगोळी काढली जाते. जे फ्लॅटमध्ये राहतात ते आपल्या समोरच्या दाराजवळ किंवा एका कोपऱ्यामध्ये रांगोळी काढतात आणि सणावाराला खूप मोठमोठ्या रांगोळ्या काढलेल्या आपल्याला नेहमी दिसतात. चैत्र महिन्यात काढली जाणारी चैत्रांगण ही एक रांगोळी आहे. चैत्र नवरात्र, गुढीपाडवा, चैत्र गौरी या सणांना मोठ्या उत्साहात ही चैत्रांगण रांगोळी काढली जाते. चैत्रांगण रांगोळीमध्ये अनेक शुभचिन्हे आणि प्रतीके असतात. चैत्रांगण ही रांगोळी मुख्यतः गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र या दिवशी काढली जाते. तसेच संपूर्ण चैत्र महिन्यात रोजच ही रांगोळी अंगणात काढतात. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत घरामध्ये अन्नपूर्णा ही देवी चैत्र गौर घरात छोट्या पाण्यात विराजमान होते. तिच्यासमोर आणि चिन्हे काढली जातात. चैत्रांगण रांगोळीमध्ये 50, 51 अशा प्रकारची शुभचिन्हे असतात. देवाचे प्रतीक म्हणजे शिव पार्वती, गणपती सरस्वती, सूर्य, चंद्र, यशाचा प्रतीक म्हणजेच ध्वज आणि गुढी. तसेच माहेरवाशीण घरी येतात तर तो आनंद होतो. मुलगी घरी येते, सासरहून मुलगी घरी येते माहेरी, तर तिचा आनंद दर्शवणारी शंख, पद्म, गदाचक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक हे सर्व माहेरवाशीण येण्याचा आनंद साजरा केला जातो. आणि सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकुवाचा करंडा, फणी, आरसा, सनई चौघडा, मोरपीस, बासरी, धनुष्यबाण. आता मोरपीस आणि बासरी याला श्रीराम, कृष्ण आणि विष्णूचे अवतार मानले जातात, म्हणून ते चैत्रांगणात काढला. तसेच ब्रह्मकमळ, ज्ञानकमळ हे ब्रह्मदेवाचे स्वरूप मानले जातात. आणि विष्णूचा अवतार म्हणून कासव, तुळशी, वृंदावन, गाय, वासरू हे कामधेनूचं प्रतीक, आणि अंबारी घेतलेला हत्ती ऐश्वर्याचं प्रतीक, आणि शंकराचा गळ्यातील नाग, विष्णूचे वाहन गरुड हे सुद्धा काढले जाते. त्यानंतर पूर्ण फळे, आंबा, केळी, शवासनीची ओटी म्हणून खण, नारळ, शिवलिंग, पणती, कलश, रुद्र, अंबर, पिंपळ, वृक्ष, पाळणा अशी ही संपूर्ण रांगोळी काढली जाते. अशा या आपल्या भारतीय पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच रांगोळी काढून काढलेले चित्र म्हणजे चैत्रांगण होय. खरं म्हणजे ही रांगोळी काढण्यामागे एक कौशल्यच आहे. आणि इतकी सुबक रांगोळी काढणे ही एक कला आहे. ही रांगोळी माझ्या ताईने काढलेली आहे, सौ जयश्री सोनार हिने. खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्यात तिने. या व्हिडिओसाठी खास तिने चैत्रांगण ही रांगोळी काढली आहे. तिच्यामध्ये खूप कौशल्य आहे आणि तिच्यात ही एक कला आहे. तर चला मग आपणही चैत्रात ही रांगोळी काढूया आणि भारतीय संस्कृती जपूया. ही पिढीजात वारसा जपणारी चैत्रांगण रांगोळी काढून आपण आपला वारसा जपूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.